माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते या इमारतीच्या पायाभरणीची भूमिपूजन या ठिकाणी द्वादशै नामानि यपडे ईशुण्यादि विद्यारम्भे वा हि च प्रवेशितवेदा संग्रामे संगणत्यैव विघ्नतस्य आदेशपां भरन्द्रं देवं शशिवर्णं चतुर्भुजं सहकार संकुल निर्वाण समय भूमि भोजनं च करिष्येत्। ओम गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो रातेभ्यो रातपतिभ्यो नमो नमो वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु गणपते नमः। कलशमुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले स्थितो ब्रह्मा मध्ये मुक्षरागा सर्वे सप्तद्वीपा सुंदरानुकवेदो यजुर्वेदो सामवेदो अधुर्णा अत्रगायत्री सावित्री शांति पुष्टिता आयान्तुले पूजा दक्षेकारकाः नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा उदानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि। या ठिकाणी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते या ऐतिहासिक असं वास्तूचं भूमिपूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय बाबासाहेब पाटील मंत्री सहकार आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। ओम गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो रातेभ्यो रातपतिभ्यो नमो नमो ग्रन्थेभ्यो ग्रन्थपतिभ्यो नमो नमो विरोधेभ्यो नमो नमः। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि। आज या ठिकाणी या इमारतीची पायाभरणी नाही तर या सहकाराची सपोल जाण असणाऱ्या दादांच्या हस्ते नव्या सहकार चळवळीची पायाभरणी आज या ठिकाणी होत आहे आणि संपूर्ण जिल्हावासियांसाठी आणि सहकार विभागासाठी ही अभिमानास्पद आणि आनंदाची गोष्ट आहे की आज भव्य दिव्य अशी ऐतिहासिक वास्तू आपल्या बीडमध्ये उभा राहत आहे। आणि या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब आणि त्यांच्या समवेत माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब मंत्री सहकार महाराष्ट्र